प्रियांकाच्या घरी पाहुणे येऊन थांबलेले असतात. तिचे आईवडील जीवाच्या आकांताने तिची वाट पाहत असतात. आई सतत जाऊन दरवाजा टोकावत असते आणि प्रियांका आली नाही म्हणून त्यांना खूपच टेन्शनही आलेलं असतं. पण तिथेच भास्करला घेऊन हजर होते ती म्हणजे पद्मा. पद्मा जेव्हा तिथे जाते तेव्हा पिऊच्या पप्पांशी बोलते की आत येऊ का. तेही तिच्या घरात स्वागतच करतात. ते विचारतात की तुम्ही आज अचानक कसं काय. त्यावर पद्मा सांगते की अहो इथनं जात होतो ना आम्ही, मग म्हटलं जाता जाता भेटून यावं. अरे पाहुणे आलेत काय तुमच्या घरात. पिहूचे पप्पा सांगतात की वय आज ते लेकीचा साखरपुडा आहे ना व. त्यावर पद्मा मुद्दामच तिथे खूप मोठा बॉम्ब फोडते की अरे भास्कर, अरे म्हणजे यातने काहीच माहीत नाही की इथं पोरीचे साखरपुड्यासाठी हे पोरीची वाट बघतायत आणि तिकडं त्या शिवनाथच्या पोरानं यांच्या पोरीला पळवून नेऊन लगीन बी केलं की. आता पिहूच्या आईवडिलांच्या काळजाचा ठोकाच चुकतो की की पिहूने लग्न केलं. त्यांना इतका मोठा धक्का बसलेला असतो की विश्वासच बसत नाही. इकडे घरातल्या सगळ्यांनी श्रीपासून तोंड फिरवलेली असतात. सर्वांच्या मनातच श्रीबद्दल राग असतो. श्री जीवाच्या आकांताने समजावत असतो की आय अगं तू तरी ऐकून घे की, अगं आई तू तरी मला समजून घे की, काहीतरी बोल की मला. अगं पिहू खरंच खूप चांगली आहे गं. अगं या घराला जशी शोभून हवी होती नवं, पिहू अगदी तशीच आहे बघ. माझ्यावरती लई प्रेम करते ती आणि माझं बी तिच्यावरती लई प्रेम आहे. एकदा समजून घे की गं मला. आई बोल की माझ्याशी. श्री इतका रडत असतो. पण राग मनात असल्यामुळे उमा सांगते की काय न गं, आजपर्यंत फक्त ऐकतच आले आहे मी, आता काय नाही. श्री वेदाला समजावतो की वेदा अगं तू तरी बोल की आप्पासनी. आप्पाची लाडकी आहे नवं, आप्पा समजा ऐकतेत नवं तुझं, मग बोल की आप्पासनी. दाद्या अरे दादा तू तरी बोल की. दादा मी खरं सांगतो, अरे घरात पाहुणे आले आहे ती, तुझं लगीन जमतंय मला यातलं काय बी माहिती नव्हतं. खरं तर आज मला लगीन करणं इतकं गरजेचं होतं नवं. एवढं जीव तोडून सांगून सुद्धा श्रीची हाक त्याचा आवाज कोणाच्या कानापर्यंत पोहोचतच नसतो. आणि वेदा माधव ते तरी बिचारे काय करणार आहेत. मनात त्याची मदत करायचं चाललेलं असून सुद्धा शिवनातलं ते समजवू शकणार आहेत. आता श्री स्वतःचे अश्रू पुसतो. पण पिहू तिथे आता बोलायला सुरुवात करते की मी शपथ घेऊन सांगते की मी हे घर कधीही तोडणार नाही. हे घर जसं होतं तसंच असेल एकत्र. फक्त फरक इतका असेल की या घराला एकत्र जोडून ठेवताना माझा बी या घरात भाग असेल. एवढंच नाही तर पिहू हात जोडून शिवनात उमाला विनवण्या करते की आता मी कुठं जाऊ. मी तर माझं घर पण सोडून आले आहे. फक्त एकदा समजून घ्या आम्हासने. पण शेवटी आता पिहूची पण हाक त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. तरी श्री एक शेवटचा प्रयत्न करतो की आई आई ऐक की गं. अगं स्वतःचं घर सोडून आली आहे ती. अगं माझ्या प्रेमाखातर आली आहे ती. शेवटी आता त्या दोघांच्याही काळजाला पाजर फुटत नाही. म्हणून श्री एक धक्कादायक निर्णय घेतो. अचानक तो पिहूचा हात पकडतो आणि सांगतो की चल पिहू, नाही ऐकणार आहेत हे आपलं. पिहू रिक्वेस्ट करते की श्री अरे ऐक की, मी एकदा शेवटची विनवणी करते, मला खात्री आहे ते माझं ऐकतील. तरी पण श्री सांगतो की पिहू ऐक ना, खरंच नाही ऐकणार आहेत अगदी. चल जाऊयात आपण. आता ते दोघेही वळतात. पण इतक्यातच शिवनाथ हाक मारतो की थांब. शिवनाथ ताडकन उठतो. उमाला भीती वाजते की आता शिवनाथ काय करेल. पण तो म्हणतो की हा जो काही बाहेर तमाशा झाला ते समजा माझ्या पोरामुळे झाला आहे. माझा सबूत मोडणाऱ्याला माझ्या लेकी शून्य किंमत आहे आणि वचन मोडणाऱ्याला तर नाहीच नाही. पण पोरी, अगं तू माझ्या पोराखातर स्वतःचं घर सोडून आली आहेस, ते बी कायमचं. तुला असं माझं कुटुंब वाऱ्यावरती नाही सोडणार. शिवनाथ तिथे उमाला आता ताकीद देतो की उमा, घरात घ्या दोघांसने बी आणि रितसर मापटं ओलांडून घ्या. घरात सर्वांनाच इतका आनंद झालेला असतो की उमा ही वेदाला सांगते की माप घेऊ नये. तेव्हा वेदा आत घरात जाते आणि काही वेळानंतर ती माप आणि औक्षणासाठी ताटही घेऊन येते. माप ती उंबरठ्यावरती ठेवते.
आणि औक्षण करण्यासाठी ती उमाला हाक मारते. उमा जाते. उमाच्या मनात श्रीधरबद्दल रागही असतो. जेव्हा ती ताट घेऊन त्यांच्या समोर जाते, श्रीकडे इतक्या रागात पाहते की श्री शर्मेने मान खाली घालतो. तेव्हा ती आधी पिहूला हळदी कुंकू लावून घेते. नंतर श्रीला सुद्धा ती तिलक लावते. दोघांच्याही डोक्यावरती फुलांची उधळण करते आणि त्यानंतर ती त्यांच्यापासून परत फिरते. परत तोंड फिरवते. पाठमोरी उभी असते. शिवनाथनेही तोंड फिरवलेलं असतं. बंटी मामा पुढाकार घेऊन पिहूला देते. मापटं ओलांडून घरात यायला सांगतो. श्री पिहूचा हात पकडतो आणि त्यावेळेला पिहू माप ओलांडून घरात प्रवेश करते. दोघे येतात. दोघांनाही शिवनाथ उमाच्या आशीर्वादाची गरज असते. ज्या वेळेला दोघेही झुकून शिवनाथचा आशीर्वाद घेणार, त्यावेळेला शिवनाथ त्यांना ताकीद देतो की माझ्या पाया पडायची काही बी गरज नाही आहे. तुम्ही फक्त माझ्या घरात आला आहात, माझ्या आयुष्यात नाही. या घरात फक्त तुम्ही राहताय, पण माझ्या आयुष्यात तुम्हाला काडीचीही किंमत नाही आहे. पिहू श्री दोघांनाही इतकं वाईट वाटतं. खूप जिव्हारी लागते त्यांच्या. शिवनाथ आता रागाने तेथून निघून जातो. त्यानंतर पिहूला उमाचा आशीर्वाद घ्यायचा असतो. जेव्हा ती आई अशी हाक मारते, त्यावेळेला उमाला धक्काच बसतो की ती मागे वळून पाहते, पण डोळे वटारून, आणि पिहूला ती ताकीद देते की तू मला आई म्हणू नकोस. जोपर्यंत तुम्हाला हे स्वीकारत नाहीत, तोपर्यंत तू मला आई म्हणायचं नाहीस. आणि रागाने ती सुद्धा निघून जाते. आता तिच्या हाती औक्षणाचं ताट असतं. त्यातील दिवा ती खंडेरायाच्या समोर ठेवते आणि औक्षणाचं ताट ठेवून ती रडत तिथून निघून जाते खोलीत. आता तर माधवही निघून जातो. पिहू इतकी रडत असते की श्री तिची समजूत घालते रडू नको म्हणून. त्यावेळेला बंटी मामा येतो. तो सांगतो की पोरांनो, जाऊ द्या, तुम्ही लय लोड घेऊ नका. शेवटी निखाऱ्यांना हवा तुम्हीच दिली आहे. निखारे आता पेटलेत ना, पण होतील हळूहळू शांत. पिहू विचारते की निखारे? कोणते निखारे? बंटी मामाला हसू येतं. तो म्हणतो की जाऊ देत पोरी, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. काय तुझ्या डोक्याला आधी टेन्शन कमी आहे काय? राहू देत. ए श्री, अरे बाकीच्यांचं जाऊ दे सोड, अरे माझी ओळख करून दे की यांच्याशी. त्यावर श्री म्हणतो की होय होय पिहू, हो. आता तो स्वतःच ओळख करून देतो बंटी मामा की माझं नाव उदय शिरोळे. श्री विचारतो की तो कोण? तो म्हणतो की अरे मी. मग बंटी कोण? अरे मीच आहे की बंटी मामा तुझा. अरे ते समजा सोड. कितीही झालं, कितीही मी तुमच्यासोबत मित्रांसारखा वागत असलो नवं, तर पण मी तुमचा मामा आहे आणि नात्यानं पोरी मी तुझा सासरा लागतोय. त्यामुळं दोघं बी माझ्या पाया पाडा चला. तेव्हा दोघेही मामाचा आशीर्वाद घेतात. त्यावेळेला बंटी मामा त्यांचं टेन्शन दूर करण्यासाठी समजावतो की पोरी, तू अजिबात रडू नकस. अगं तुला एक सिक्रेट सांगू का? तुझ्या सासू सासऱ्यांनी पण पळून जाऊनच लग्न केलं होतं. त्या वेळेला त्यांना ज्यांनी सावरलं तोच तुम्हाला बी सावरल. श्री विचारतो की कोण? मामा सांगतो की खंडेराय. मामांनी हाताच्या इशाऱ्याने दाखवताच दोघेही जाऊन खंडेरायाचा आशीर्वाद घेतात. आता खंडेरायाचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर पिहू श्रीकडे पाहतो थोडा वेळ आणि अचानकच झुकून त्याचा पायाही पडते. आता सर्वांना इतकं नवल वाटत असतं. इतकं छान प्रसंग चालू असताना पद्मामध्ये कबाब मी हट्टी बनवून येतेच की पिहूच्या पप्पांना घेऊन आलेले असते. पिहूचे पप्पा येतात आणि ते मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करतात की शिवनाथ कुठे आहे तू? चल निघ बाहेर चल. गेटला चोराची लात मारून ते घरात शिरतात. आता उमा, शिवनाथ, वेदा, मामा, माधव सर्वजण बाहेर आरडाओरडा ऐकून धावत येतात. पिहूच्या लक्षात आलेलं असतं की तिचे पप्पा आलेत. श्रीला पण ती सावध करते. पिहूचे पप्पा तिथे इतका मोठा राडा घालतात की शिवनाथ, अरे कुठं आहे माझी पोरगी? अरे स्वतःच्या खानदानाचा अजून पत्ता नाही आहे आणि गावातल्या प्रतिष्ठित लोकांच्या पोरी पळवून आणण्याचा तुझ्या पोरांनी काय मक्ता घेतला आहे होय? ते इतक्या घाणेरड्या शब्दात त्यांचा अपमान करत असतात की तिकडे पद्माला आनंदाच्या उकळ्या फुटतात. आता रुद्रला ती सांगते की रुद्रप्रताप चला, इंटरव्ह्यू संपला, आता पुढचा पिक्चर सुरू, जावा आणा फटाके पटकन. तोपर्यंत अन्वी पण कॉलेजमधून आलेली असते.
छायाही येते आणि समोर मोठा तमाशा चालू झालेला असतो. इतक्यातच श्री, पिहू दोघेही धावत बाहेर येतात. आता त्या दोघांनी लग्न केल्याचं कळताच अन्विताला इकडे मोठा धक्का बसतो. पिहूला पाहिल्यानंतर तिचे बाबा येतात आणि ते विचारतात की अगं प्रियंका, काय रे, तुला तर सोडतच नसतो मी. आणि ते त्या श्रीचे डायरेक्ट गचांडीच पकडतात. तेव्हा पिहू त्यांना ताकीद देते की पप्पा प्लीज, श्रीला तुम्ही काय बी करू नका. त्यावर तिचे पप्पा पुन्हा एकदा पान उतारा करतात. ते सांगतात की अगं प्रियंका, भुरळ घातली आहे या लोकांनी तुला. अगं लोकाच्या चांगल्या खानदानातल्या पोरी पकडायच्या, त्यांना भुरळ घालायची, आपल्या जाळ्यात अडकवायचं, लगीन करून घरी आणायचं. हे असतं फालतूचं रॅकेट चालू आहे शिवनाथच्या फॅमिलीचं. पोरांना बी तेच शिकवतोय तो. शिवनाथ उमाच्या जिवारी हा अपमान इतका लागलेला असतो की तिकडे पद्मा भास्करला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पण पिहू शिवनाथचा आणि श्रीचा अपमान खपवून देत नाही. पप्पांना ती स्पष्ट शब्दात उत्तर देते की पप्पा प्लीज, माझ्या सासू सासऱ्यांचा केलेला अपमान मी खपवून घेणार नाही. तिकडे रोशन एका वेगळ्याच मुलीसोबत फिरत असतो आणि तो तिला सांगतो की आयुष्यात मजा करायची असेल ना तर अन्विता नावाचं ATM कार्ड सोबत पाहिजेच. ते सगळं ऐकतो राघव त्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि तो डायरेक्ट रोशनची गचांडीच पकडतो. त्याला असा काय धाडा शिकवतो ना. इकडे शिवनाथ इतका खचून गेलेला असतो. उमा त्याला समजावते की असं खचून जाण्यापरीस आपण आपल्या सुनांना घर जोडायला शिकूया की. शिवनाथ विचार करतो की उमा, अहो इथं आपली पोरच आपली ऐक नाही ती. काल परवा आलेल्या पोरी काय आपलं ऐकणार. पण मग आता पिहूचा सून म्हणून शिवनाथच्या घरात प्रवास चालू होणार आहे. पण पिहू शिवनाथ उमाचं मन कशी जिंकते ते पाहणं तितकंच मनोरंजक ठरणार आहे. तर बघत राहा आपल्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.